भारत हा कृषी प्रधान देश आहे। कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड धरत उत्तम नफा मिळवणारे तरुण शेतकरी हे संपूर्ण देशासाठी आदर्श ठरतात। नंदुरबारमध्ये असाच एक शेतकरी इंजिनिअरिंगच्या शिक्षणाच्या नंतर शेतीच्या दिशेने वळलाय। आधुनिक शेतीचं आदर्श उदाहरण ठरलेल्या सागर पाटील यांच्या यशाची कहाणी सांगणारी ही चांगली बातमी। नंदुरबार तालुक्यातील कोठली गावामध्ये राहणारे आधुनिक शेतीच्या माध्यमातून उत्तम नफा मिळवणारे हे आहेत सागर पाटील। सागर यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले, पण नंतर थेट BSc ॲग्रीकडे वळले। शेती करण्याचा धाडसी निर्णय घेत लाखोंचं उत्पन्न मिळवून त्यांनी एक आदर्श घालून दिलाय। मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेलं होतं आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करून मी परत BSc ॲग्री केलेलं आहे। BSc ॲग्री याच्यासाठी केलं का आधुनिक शेती आणि म्हणजे शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन कशी शेती करता येईल हे मी BSc ॲग्रीच्या मार्फत शिकलो। 12 एकर क्षेत्रावरती केळी, 3 एकरावरती कारली, 3 एकर पपई आणि 3 एकर क्षेत्रावरती मिरचीची यशस्वी लागवड त्यांनी केली। पाण्याचं योग्य नियोजन करून भरघोस उत्पन्न घेण्याची किमया सागर यांनी केली आहे। वेगळ्या क्षेत्रातलं शिक्षण घेतलेलं असताना सुद्धा सागर आधुनिक शेतीकडे वळले। जिजाजी आहेत आमचे, त्यांच्या शेती केळी पिकांमध्ये त्यांचं जास्त नॉलेज असल्यामुळे त्यांच्याकडनं मी केळीचं मार्गदर्शन घेत गेलो। शेती नोकरीपेक्षा शेती किती चांगली आहे हे एक आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहिती घेऊन त्याच्या मार्फत आम्ही शेती करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा कळालं की शेती सोपी पण आहे आणि चांगल्या प्रकारेही करता येते आणि उत्पन्नही आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेतली का उत्पन्नही त्याच्या मार्फत आपल्याला चांगलं घेता येतं। फक्त स्वतःची प्रगती करून न थांबता सागर यांनी इतरही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि युवकांनी आधुनिक शेतीकडे वळावं असं आवाहनही त्यांनी केलं। आपण आधुनिक पद्धतीने जर शेती केली तर दोघांच्या अपोजला जाऊन पण आपल्याला उत्पन्न चांगलं घेता येतं। जे युवक आता शेतीकडे दुर्लक्ष करून नोकरीकडे जात आहे त्यांना ते माझं एक सांगायचं आहे की शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचा जोड जर दिला तर शेती ही नोकरीपेक्षा खूप चांगली आहे। आधुनिकतेची कास धरली तर शेती कशा प्रकारे यशस्वी होते याचं सागर पाटील हे जिवंत उदाहरण म्हणता येईल। त्यांनी स्वतः अभ्यास करून अनुभव घेत आपल्या शेती सुधारणा घडवल्या। दुष्काळाचं आव्हान लक्षात घेऊन सिंचन व्यवस्था बळकट केली, बाजारपेठेतील मागणी ओळखून निर्यातक्षम दर्जाचं उत्पादन घेतलं। अशाच पद्धतीनं शेती करणाऱ्या राज्यभरातल्या युवकांसाठी सागर यांचा आदर्श यशस्वी शेती करायला निश्चितच प्रेरणादायी आहे। नंदुरबारहून आफताब खानसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।